नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. खूप वर्षानंतर या गल्लीतून जाण्याचा योग आला. खरं तर या गल्लीतच माझं बालपण गेलं होतं, पण आम्ही आता कॉलनीत राहायला गेल्यामुळे या गल्लीत जाणं किंवा गावात जाणं जमत नाही. नंतर आम्ही आमच्या मळ्यात गेलो होतो. नंतर आम्ही आमच्या नर्मदेश्वर महादेव मंदिरात गेलो. त्याच्यासमोर दत्त महाराजांची मूर्तीसुद्धा आहे. अतिशय सुंदर आणि इतकं छान वातावरणात हे मंदिर होतं आणि शनी प्रदोष असल्यामुळे दर्शनही घ्यायचं होतं. मग हे सगळं करून झाल्यावर आम्ही गेलो माझ्या काकूच्या घरी, ज्यांचं शेतामध्येच घर आहे. मी खूप दिवसानंतर काकूंकडे गेले. अतिशय सुंदर आणि मेन म्हणजे तेवढंच स्वच्छ काकूंचं घर आहे. दोन्हीही भाऊ खालीवरती राहतात. सुरुवातीला जो देवारा दाखवला तो मोठ्या भावाचा होता आणि ही घरही लहान भावाचं होतं. मग काय, आम्ही सगळ्यांनी मिळून चहा घेतला. नवीन माणसांना बघूनही स्वामीला प्रश्न पडला की नेमकी हे कोण आहे. बाहेर अतिशय सुंदर असा चोपळा टांगला होता. आम्ही दोघांनीही झोक्यावरचा आनंद घेतला आणि वातावरण खूप स्वच्छ होतं, खूप छान वाटलं. आणि इकडे भावाने त्याचं घर दाखवलं. त्यांचा रूम खूप सुंदर होता आणि दोघांचाही फोटो अतिशय भारी होता. आणि इथे मग काय, आम्ही बऱ्याच वेळा गप्पा मारल्या आणि नंतर वहिनींनी हळदी कुंकू दिलं आणि मला वाटी लावलं. या पद्धतीने दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू.